नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मी फॉरेस्टगार प्रियांका तुम्हा सर्वांचे आपल्या फॉरेस्टगार प्रियांका या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते. तुम्ही थंबनेल पाहूनच इथं आला असेल असं मी गृहीत धरते, किंवा काही नोटिफिकेशन आले असेल किंवा काही नाही व्हिडिओ आवडत असेल म्हणून ते इथं आले असतील. तर एक विनंती करते पहिल्यांदाच की व्हिडिओ हा सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि ह्या व्हिडिओच्या खाली एकही कमेंट अशी कुणी करायची नाहीये की मॅडम भरती कधी येणार आहे. एकही कमेंट आली नाही पाहिजे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. अगदी 3-4 मिनिटाचा व्हिडिओ असेल किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं होईल. मी इतकं तत्वज्ञान तुम्हाला देणार नाहीये, कारण इतका वेळ माझ्याकडे नाहीये आणि तुमचाही मूल्यवान वेळ, जो बहुमूल्य वेळ आहे तो मला घ्यायचा नाहीये. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ही एकच विनंती आहे. तर व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ यासाठी बनवला आहे, कालचं जे अधिवेशन झालं किंवा आजचं जे अधिवेशन झालं त्यात आपले राज्यमंत्री आहेत जे आशिष शेलार सर यांनी असं बोलून दाखवलं आहे किंवा विधानसभेत असं मत मांडलेलं आहे की राज्यामध्ये नोकर भरती करण्याची किती गरज आहे, किंवा बेरोजगारी वाढली आहे, मुलं प्रेशरमध्ये आहेत, तर भरती कधी येणार हे सर्वजण विचारत आहेत. कारण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की काही मुलं प्रयत्न करत आहे की डायरेक्ट मंत्र्यांना किंवा मग जे आपले आमदार वगैरे आहेत त्यांना डायरेक्ट निवेदन देऊन किंवा फोन करून विचारणा होत आहे की आमची पदभरती कधी होणार, किंवा मग आम्ही आता अभ्यास करत आहोत की भरती होणार की नाही होणार आहे. कारण असं सर मध्येच म्हणतात की सरळ सेवा ही एमपीएससी ला जाणार किंवा एमपीएससी ही कधीपासून घेणार तेही अजून ठरलेलं नसतानाही, म्हणजे असं सगळ्यांच्या मनामध्ये जो गोंधळ होता तर तो गोंधळाच्या या विधानसभेतील चर्चेनं मिटला असेल असं मला वाटतं. तर तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. तर सर्वांनी शांततेत ऐकायचं आहे. झालं असं की विधानसभेमध्ये त्यांनी आपले मुद्दे मांडले, म्हणजे जे सध्या जे रिक्त पद आहेत किंवा जे सेवानिवृत्त होणारे आहेत, सेवानिवृत्तीने होणारे पद आहेत, म्हणजे एक काम कसं चालतं बाबा की जाहिरात काढण्याचं किंवा ऍडव्हर्टाईज येण्याचं काम कसं चालतं हे त्यांनी तिथं सांगितलं. तर तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते की होतं असं की हे लोक सांगतात की एक आकृतीबंध तयार करा. म्हणजे मी तुम्हाला आधी हा व्हिडिओ बनवला आहे की आकृतीबंध तयार करण्यासाठी सांगितलं आहे, तर त्यांनी तेही आता क्लिअर केलं की खरंच आकृतीबंध करण्यासाठी सांगितलंय. आकृतीबंध म्हणजे काय की एखादा प्रशासकीय विभाग आहे किंवा एखादा शासकीय विभाग आहे, त्या शासकीय विभागामध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये रिक्त जागा किती आहेत, त्याच्यानंतर त्या डिपार्टमेंटमध्ये सेवानिवृत्त झालेले कर्मचारी किती आहेत, किंवा मग त्या डिपार्टमेंटमध्ये बदली होते, म्हणजे प्रशासकीय विभागात चेंज होतो. म्हणजे आता समजा एखादा सर्कल आहे, चंद्रपूर सर्कल आहे, तिथल्या व्यक्ती डायरेक्ट पुणे सर्कलला जाते किंवा नागपूर सर्कलला जाते. तर अशा सर्कल बदलीनं किती पदे रिक्त होतात, ह्या पदांचा सर्व एकत्रित बेरीज म्हणजे त्या येणाऱ्या जाहिरातीसाठी हे आकृतीबंध असतो. मग जोपर्यंत तो आकृतीबंध येत नाही तोपर्यंत शासन काहीच करू शकत नाही. मग डिपार्टमेंटला हे सांगितलेलं आहे, शासकीय विभागांना, की तुम्ही आधी आकृतीबंध तयार करा. तर त्यांनी तो तयार केलेला आहे आणि रिक्त जागा, पूर्ण डिपार्टमेंटच्या रिक्त जागांचा जो तहसील त्यांनी जो तपशील दिला, तर त्या रिक्त जागांमध्ये टोटल जवळजवळ 2,92,000 रिक्त जागा आहेत. आणि त्यामध्ये सेवानिवृत्तीची जी पदं आहेत, म्हणजे जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते काहीतरी 5,800 लोक आहेत. असे टोटल मिळून जवळजवळ आपले 97,000च्या आसपास भरती जाणार आहे. म्हणजे 2,97,000, म्हणजे तसं पकडलं तर 3 लाखाची भरती ही येणार आहे. म्हणजे येणारच आहे, कारण ते प्रयत्न तसे चालू आहेत. 150 दिवसात हे कार्यक्रम 100% होणार आहे. जो झोपलाय तो झोपूनच राहा, जो अभ्यास करत आहे ना तो मित्रांनो तो 100% लागणारच असं आहे, असं मला गॅरंटी आहे. त्या व्यक्तीला गॅरंटी असण्यापेक्षा मी त्या व्यक्तीची गॅरंटी घेते की तो व्यक्ती खरंच प्रामाणिकपणे करत आहे ना अभ्यास वगैरे सर्व जे काही करायचं आहे आपल्याला एखाद्या स्पेसिफिक पदासाठी. म्हणजे वनरक्षकच नाही तर संपूर्ण जे आपले प्रशासकीय विभाग आहेत, जे शासकीय विभाग आहेत, त्या विभागामध्ये जितकी पदं आहेत म्हणजे ऍडव्हर्टाईज येत आहेत त्याला धरून तुम्ही अभ्यास करत आहे, तर तुम्हाला तुमचं स्पेसिफिक गोल तुमच्या समोर असणार आहे. तर त्या गोलला धरून जो मुलगा अभ्यास करत आहे, जी मुलगी आज अभ्यास करत आहे ना, प्रामाणिकपणे सांगत आहे बाळांना, त्या मुलीचं सिलेक्शन हे 100% झालेलं असेल. तुम्हाला विश्वास नसेल पण झाल्यानंतर तुम्ही पाहाल की नाही मॅडम सांगत होत्या ते खरं होतं. तर झालं असं की हे झालं सर्व अधिवेशनाचं. जवळजवळ कशी 35.83% जागा रिक्त आहेत म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर मग ही नोकर भरती लवकरात लवकर काढणार आहोत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही भरतीची किती गरज आहे ही आपल्या माननीय जे आपले सभासद आहेत, जे अधिवेशन सुरू आहे, अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्षांपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. म्हणजे आपल्या नोकर भरतीचे प्रश्न हे वारंवार अधिवेशनात येतात. ज्यावेळी असं होतं म्हणजे वारंवार अधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये वारंवार एखाद्या गोष्टीचा जर उल्लेख होत असेल तर ती गोष्ट किती जरुरी आहे हे त्यांनाही समजून दिलेलं जातं आणि आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे आपण त्यातून एकच गोष्ट घ्यायची आहे की जर एखादी गोष्ट वारंवार उल्लेख केला, एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार बोललं जात आहे,
तर एक आणि एकच अर्थ घ्यायचा की ऍड ही 100% येणार आहे. मग मला झोपून चालणार आहे का? तर नाही चालणार. मॅडम भरती कधी येणार आहे सांगा लवकर, तुम्ही असंच बोलता, तुम्ही तसंच बोलता. तर अशा मुलांसाठी माझं सांगणं एकच आहे की मी पण एक प्रशासकीय सेवक आहे किंवा मी सुद्धा एक सरकारी नोकर आहे. मी डिपार्टमेंटचा भाग असले तरी सुद्धा मला काही माहित नसते की भरती कधी येईल. फक्त एक अंदाजावरून मी तुम्हाला कल्पना देत असते की बाबा या या वेळेला भरती येऊ शकते, किंवा ज्या काही गोष्टी मला माहित होतात त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर ह्या सर्व मोठ्या पसाऱ्यामधून एकच गोष्ट घेण्यासारखी आहे की रिक्त जागांचा आलेला आहे, आणि रिक्त जागांमध्ये सर्व ज्या जागा आपल्या वन विभागाच्या त्यात जवळजवळ जागा 963 जागा आहेत, आणि वनसेवकची ती 12,000 पदांची ऍड आहे ती एक वेगळीच आहे. वन विभागात भरती आली तर ती जवळजवळ 13 ते 14,000 पदांची भरती येईल. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. वनसेवकची तयारी करताय तर मग मी वनरक्षकची नको करू किंवा मग मी काय वाचू. तर त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण हा खूप मोठा होईल, कारण तुम्हाला तितका वेळ नसतो हे मलाही माहित आहे. कारण जवळजवळ 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. तर एकच सांगते, रिक्त पदांचा आढावा तयार झालेला आहे. भरती येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही झोपू नका. तुम्ही जर आत्ता झोपले तर तुम्हाला आयुष्यभर झोपावं लागेल. त्यानंतर मग तुम्ही परत पुढच्या वर्षी विचाराल किंवा मग परत जुन्या व्हिडिओच्या खाली एखादे कमेंट्स करणार की मॅडम माझं झालं नाही, माझं 2 मार्काने राहिलं, माझं 1 मार्काने राहिलं. तुम्हाला जर ह्यातून वाचायचं असेल तर नक्कीच तुम्ही आत्तापासून अभ्यास करा, आणि डिस्क्रिप्शनला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देते, ती लिंक जॉईन करून घ्या. त्यामध्ये वेगवेगळी जी माहिती आहे ती मी तुम्हाला सेंड करत राहील. आणि इतकंच सांगते. आणि अभ्यास करा, अभ्यास करा आणि अभ्यास करा. प्रत्येक व्हिडिओत हेच सांगते, कारण मी सुद्धा तेच केलं आहे. कारण शाश्वत काय रे बाळांनो, एकच आहे की अभ्यास हेच शाश्वत गोष्ट आहे. तर सर्वांनी अभ्यास करायचा आहे छान, आणि छान तयारी होऊन आपलं सिलेक्शन होऊन आपल्यावरचा बेरोजगारीचा ठप्पा हटवायचा आहे. आणि माझ्यासोबत काम करायला या, मी तुमची वाट पाहत आहे. थँक्यू, धन्यवाद.